जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या आरोपीवर प्रभावी कारवाई केली आहे। नंदुरबार शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या सूचनेनुसार नंदुरबार शहर पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत। याच अनुषंगाने 1 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की हलवाई गल्ली परिसरात एक इसम हातात लोखंडी तलवार घेऊन फिरत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे। या माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित इसमास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली। या प्रकरणी कासिम मुस्ताक हलवाई याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह कलम 135 तसेच भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 4(25) अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस हवालदार जगदीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, राजेंद्र कटके, ललित गवळी, अमित भरवाड, राहुल राठोड व महिला पोलीस कॉन्स्टेबल निंबा वाघमुडे सर्व नेमणूक नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे। नंदुरबार शहरात विना परवानगी वावरणारे हद्दपार इसम यांच्यावर देखील महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे तसेच चोरीची मालमत्ता बाळगणारे यांच्यावर पोलीस कारवाई करीत आहेत। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी अथवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रांचे प्रदर्शन करणे हा गंभीर गुन्हा आहे। अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कोणतीही व्यक्ती बेकायदेशीररित्या घातक शस्त्र बाळगत असल्याचे अथवा सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ 112 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।